लोकसभेमध्ये नारायण राणे यांची ही पहिली सभा. ही निवडणूक मोदी साहेबांची 400 पार आपण नक्की जाणार. पक्ष बाजूला ठेवून खासदाराने निवडणूक रिंगणात यावे. विनायक राऊत यांनी एकही काम केलं नाही. प्रकल्प गेल्यामुळे फायदा राजन साळवी यांना झाला. विनायक राऊत 10 माणसांना घेऊन अंगणात मीटिंग घ्यावी लागते. रिफायनरी गेली, नुकसान कोकणी जनतेचं झालं. कोकणात 100 दिवसात रोजगार मिळाला नाही. चिपळूणमध्ये विनायक राऊत यांनी 18 लोकांना घेऊन सभा केली. विनायक राऊत यांना सध्या कोणीही ओळखत नाही. वॉचमनला सुद्धा सांगावं लागतं हा खासदार आहे. खासदारांनी खासदारासारखं काम करावं. वाटोळं लावायला काहीच जात नाही. निर्माण करायला ताकद लागते. नको त्या खासदाराला दिल्लीत पाठवू नका. इकडची जी जनता आहे, मी हात जोडून त्यांना विनंती करण्यासाठी इथे उभा आहे. मी 2च मिनिटात माझं मनोगत संपवतोय. वेळ जर एकदा परत निघून गेली, ही 5-5 वर्ष निघून गेली, मग डोक्यावर हात लावून काही उपयोग नसतो. मग काही उपयोग नसतो. आपल्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल, माता भगिनींना इकडेच बचत गटाच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना सक्षम व्हायचं असेल तर हीच संधी आहे. देशामध्ये तर मोदी साहेब जिंकणार आहेत, पण त्या जिंकणाऱ्या यादीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जर नसेल तो असणारच, पण जर नसेल तर हे नुकसान तुमचं आणि आमचं आहे. लक्षात ठेवा. विनायकरावचं काहीच जात नाही, राजन साळवीचं काहीच जात नाही. त्यांनी आपापली पोटं भरलेली आहेत, त्यांची घरं झालेली आहेत, त्यांची मुलं नोकरीवर आणि धंद्यावर लागलेली आहेत. त्यांचं काहीच जाणार नाही. जाणार तुमचं आणि आमचं. लक्षात ठेवा. म्हणून हात जोडून विनंती करतो, एक असा उमेदवार दिल्लीला पाठवा जी ओळख दाखवायची गरज पडत नाही. उभा राहिला तर मतदारसंघातून हा राणे साहेबांचा मतदारसंघ आहे, इकडे हा रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे हे सांगणारा असा एक व्यक्ती तिकडे केंद्रामध्ये पाठवा. एवढंच सांगतो. आपण सगळे मोठ्या संख्येने कमीत कमी वेळेमध्ये या सभागृहामध्ये मी एकमेव असा उमेदवार आहे किंवा एकमेव असा माणूस आहे, उमेदवार नाही, लपडं नको, उमेदवार नाही, एकमेव असा माणूस आहे की ज्याने ही लोकसभा ही 3 वेळा लढवलेली आहे. एकदा काँग्रेसच्या माध्यमातून लढवली 2 वेळा आणि एकदा अपक्ष म्हणून लढवली. अपक्ष म्हणून जी काय लढवली त्याच्यामध्ये 3 लाखाच्या जवळपास मी मतं घेतली आणि ते सगळं आपल्या आशीर्वादामुळे घेतली. नाहीतर एका अपक्ष उमेदवाराला 3 लाख मतं पडणं हे अशक्य आहे. कोकणामध्ये ह्या मतदारसंघामध्ये तेव्हा तर शिवसेना एक होती, तेव्हा वेगवेगळी शिवसेना नव्हती. आताचे जे खासदार आहेत त्यांना सांगा पक्ष बाजूला ठेवा आणि स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या नावावर आत्ताचे विद्यमान खासदार हे किती मतं घेतात हे मलाही बघायचं. काम केलं काहीच नाही. या राजापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त संपर्क सिंधुदुर्गानंतर जर कुठला असेल तर आमचा ह्या राजापूर तालुक्यामध्ये आहे. माझ्या अगोदरच्या सगळ्याच वक्त्यांनी सांगितलं राजापूरमध्ये असं 10 वर्षामध्ये काय घडलं हे मला तुम्ही कोणीही सांगावं. रवीनी सगळंच काय त्याच्या भाषणातून सांगितलं नाही. आमचा जीव तुटतो. मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी इथे बसलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये युवक इकडे बसलेले आहेत समोर. आम्ही जेव्हा जैतापूरला, मी खासदार असताना जेव्हा जैतापूरची सुरुवात केली, एक प्रकल्प असा यावा, लाखभर कोटीची इकडे इन्व्हेस्टमेंट यावी, उलाढाल यावी, इथे मुलांना इकडे नोकऱ्या मिळाव्या म्हणून आम्ही जैतापूरनी सुरुवात केली. चला केंद्राचा एक इथे मोठा प्रकल्प येतोय. लोकांना जर नको असेल तर पहिली लात मारणारा हा निलेश राणे असेल हा सांगणार मी तेव्हाही होतो आणि आजही आहे. पण तेव्हा काय झालं, तेव्हा विरोध एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला. इथून जो वणवा लागला तो रत्नागिरीपर्यंत पोहोचला. मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनामध्ये तो प्रकल्प तर गेलाच परत, काही हरकत नाही. पण नुकसान कोणाचं झालं? नुकसान तुमचं आणि आमचं झालं. माझं काहीच नोकरीवर कोण लागणार नव्हतं माझ्या घरातला, पण इकडच्या माता भगिनींची जी मुलं आहेत, इकडची जी मुलं आहेत, इकडचे जे तरुण आहेत त्यांना तिकडेच्या नोकऱ्या मिळणार होत्या. सगळं नुकसान आमच्या इकडच्या तरुणांचं झालं. फायदा फक्त राजन साळवींचा झाला. ते आमदार झाले. आम्ही आमच्या लोकांसाठी उभं होतो की आमच्या लोकांवर उगाच टोल लावू नका ह्याच्यासाठी आम्ही तिकडे उभं होतो. पण स्थानिक खासदार आमदार दोन्ही नव्हते. आम्ही राणे साहेबांना फोन केला, साहेब केंद्रीय मंत्री साहेब इकडे टोल सुरू होत आहे, लोकांवर अन्याय होतोय, इथे टोल सुरू होता कामा नाही. साहेबांनी 15 मिनिटात अधिकाऱ्यांना आणि गडकरी साहेबांना सांगून आम्ही अर्ध्या तासाच्या आत त्या अधिकाऱ्यांना परत पाठवले. ही राणे साहेबांची ताकद, ही भारतीय जनता पक्षाची ताकद. अशी किती उदाहरणं आपल्याला सांगू. अहो वाटोळा लावायला काहीच जात नाही, काहीतरी निर्माण करायला वेळ लागतो. इथे रायपाटणचं ब्रिज अनेक वर्षांपासून होत नव्हतं. आमचे प्रसाद वगैरे सगळे उभे आहेत.
ते नंतर बघू आता. 70 वर्षापासून आमचं सरकार होतं तेव्हा मला वाटतं दादा पाटील साहेब, चंद्रकांत दादा पाटील साहेब, तेव्हा ते PW मिनिस्टर होते. एका झटक्यात त्यांनी ते काम केलं. आज ते ब्रिज उभं राहिलं, ब्रिज पूर्ण. अशी असंख्य कामं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे, ज्याचा उल्लेख आता मला वाटतं जटार साहेबांनी केला. एवढी सगळी करोडोची कामं आम्ही आणतो. नको त्या खासदाराला दिल्लीला पाठवू नका. 5 वर्ष फुकट गेली. हा काय सिनेमा नाही आहे की एक सिनेमा आपटला की लगेच पुढच्या शुक्रवारी दुसरा सिनेमा आला. आपली 5 वर्ष गेलीच समजा. आणि 5 वर्ष गेली, एक खासदार निवडून गेला, 5-5 वर्ष असे खासदार निवडून गेले. आपली एक पिढी म्हणजे 10 वर्ष फुकट गेली. निलेश राणे पडला काही हरकत नाही, पण इकडची पिढी हरता कामा नाही, इकडची मुलं हरता कामा नाही, त्यांचा मनोबल कुठे खसता कामा नाही. म्हणून पोटतिडकीने बोलतोय. ही सगळी लोक, ह्यांचं कोणच इकडे नोकरीला लागणार नाही. राणे साहेबांना महाराष्ट्र काय देश ओळखायला लागला. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, ते केंद्रामध्ये मंत्री आहेत, त्यांच्या वयाच्या 70च्या वरती गेलेले आहेत. त्यांना मिळवण्यासारखं काही नाही. पण ते नेहमी सांगतात, निलेश या मातीने मला इथपर्यंत पोहोचवलं. एवढी पदं, 10 पेक्षा जास्त पदं जी दिली ती माझ्या कोकणाच्या मातीने दिली. आणि म्हणून त्यांची परतफेड करण्यासाठी जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी ती संधी माझ्या कोकणाच्या लोकांसाठी वापरेन. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, गेली वेळ 10 वर्ष काही हरकत नाही.